हॅलो एव्हरीवन, एस डी व्हिडिओजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि आम्ही आज निघालेलो आहोत दहिवडी डेपोने आयोजित केलेल्या कोकण दर्शन अशा 3 दिवसाच्या सहलीला. तर चला मग पाहूया कोकण. हरिहरेश्वर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ आहे. याला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. पेशव्यांचे कुलदैवत असलेले हे ठिकाण हर्षणाचल, पुष्पंद्री आणि ब्रह्मगिरी या 3 टेकड्यांनी वेढलेले आहे. येथे महादेवाचे प्राचीन मंदिर असून येथे सावित्री नदी अरबी समुद्राला मिळते. येथील प्रदक्षिणा मार्ग हा टेकडीच्या कडेने संपूर्ण समुद्रकिनारा आहे, जो अतिशय निसर्गरम्य असा आहे. सौराष्ट्रे सोमनाथञ्च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिनां महाकाल ओमकार ममलेश्वरं परल्यां वैश्वनाथञ्च डाक्किनां भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णे सञ्च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नर सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति. रायगड जिल्ह्यातील दिवेआगार येथील सुवर्ण गणेश मंदिर हे एक अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान आहे. नोव्हेंबर 1997 मध्ये स्थानिक ग्रामस्थांना जमिनीखाली 1.3 किलो वजनाचा 24 कॅरेट सोन्याचा गणेशाचा मुखवटा सापडला. त्यामुळे हे ठिकाण प्रसिद्ध झाले. 300-400 वर्षापूर्वीची ही कलाकृती कोकणातील लोकप्रिय पर्यटन स्थळ बनली आहे. मुरुड जंजिरा हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अरबी समुद्रात असलेला एक जलदुर्ग आहे. याचे खरे नाव जजिरे मेहरूब आहे, जो सिद्दी अंबरने 17व्या शतकात बांधला. हा किल्ला कधीही न जिंकला गेलेला अजिंक्य किल्ला म्हणून ओळखला जातो. समुद्राच्या खाऱ्या पाण्याने वेढलेल्या या किल्ल्यावर गोड्या पाण्याचे 2 तलाव आहेत, जे या किल्ल्याचे सर्वात मोठे रहस्य आहे. या किल्ल्यावर 19 भक्कम बुरुज आहेत. हे 7 मजली होता, आता 3.5 मजली झाला. किती झाला आहे? 3.5 मजली. ह्यातमध्ये सगळा त्यांचा काय फंक्शन आहे, नाच गाणं आहे, सगळं ह्यातमध्ये व्हायचं. समजलं? हे समोर मस्जिद आहे, याच्या समोर एक मंदिर आहे, त्याचा गणपतीचं मंदिर आहे. आता हे नाही, मोठी बिरती सगळी घेऊन गेलेली आहे. समजलं? आणि इथे एक तलाव आहे. तलाव बघितलं तर समोर, त्याला चिरेखानी तलाव बोलतात. काय बोलतात? चिरेखानी. बोलतात.
जंजिरा त्याचं नाव आहे. जल पाणीला काय बोलतो आपण? जल बोलतो ना. बीटला काय बोलतो? हे आपण जंजिरा जंजिरा बोलून सगळ्यांना त्याला धान्य भंडार, रेशनीची दुकान, धान्याचा कोठा. हर राउंड में ये पानी के नीचे रहना मांगता, ठंडा रहना मांगता ना, इसके लिए यहाँ पे ये बारूद खाना. और वो जो अंडरग्राउंड टनल जो बोला मैं, यहाँ से राजपुरी में निकलता है, 1.25 किलोमीटर है, समझे. तो इसके ऊपर घोड़े पे जाया जाता था. क्यों घोड़े पे जाता था? तो इसको सांस लेने के लिए, यहाँ से चलने के लिए आदमी नहीं चल सकता. पूर्वीचे सर्वच बांधकाम, कोरीवकाम, रस्ते, गड किल्ले अजूनही त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देत असतात. म्हणूनच त्यांची इतिहासात नोंद झालेली असते. परंतु त्या मानाने आत्ताचे जे बांधकाम आहेत ती 10-20 वर्षानंतर गायब होतात आणि त्यातल्या त्यात रस्त्याचे बांधकाम तर 4 ते 5 वर्षातच गायब होतात. मग विचार करायला लावणारी गोष्ट आहे, तेव्हाचं युग विकसित होतं की आत्ताचं युग. We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. Run away and embrace the day. The sun is out, won't go away. Feel the clouds on your shoulder. Touch the sky, feeling bolder. Going out, going all the way. Going high, yeah, yeah. एवढं दिवसभर फिरून देखील रात्री मोबाईल पाहण्यास कोणीही विसरलं नाही. मोबाईल आपल्याला चिकटलेली अशी गोष्ट आहे, ती निघू तर शकत नाही, परंतु तिचा वापर मर्यादित करणं हे आपल्याच हातात आहे. कोकण दर्शन सहलीचा आज आहे दुसरा दिवस. पहिला मुक्काम आम्ही हरिहरेश्वर येथे केला होता, दुसरा मुक्काम कृषी विद्यापीठ दापोली येथे केला आणि तिसरा मुक्काम गणपतीपुळे येथे करणार आहोत. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची जवळून मापवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा, कुमू माहेरला जाते ओळखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. वल्लव रे नखवा, वल्लव 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 रे नख. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणजवळील पेढे परशुराम येथील परशुराम मंदिर हे भगवान विष्णूचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या परशुरामाचे जागृत तीर्थक्षेत्र आहे. महेंद्र पर्वतावर वसलेले हे मंदिर अंदाजे 570च्या सुमारास चालुक्य घराण्याच्या काळात बांधले गेल्याचा इतिहास आहे. हे कोकणचे आराध्य दैवत मानले जाते. डेरवण हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेले एक प्रसिद्ध गाव आहे, जे प्रामुख्याने येथील भव्य शिवसृष्टी आणि निसर्ग सौंदर्यासाठी ओळखले जाते. हे ठिकाण सह्याद्रीच्या कुशीत असून कमलाकर पंत वालावलकर यांनी विकसित केलेले आहे आणि येथे महिलांसाठी साडी असेल तरच प्रवेश आहे. त्यामुळे डेरवणला येताना तरुण मुलींनी आणि महिलांनी साडी नक्की घालावी. आमचा तिसरा मुक्काम गणपतीपुळे येथे असल्यामुळे आम्ही सर्वजण पहाटेच्या प्रसन्न वातावरणात 5च्या आरतीला निघालो. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील श्री स्वयंभू गणेश मंदिर हे सुमारे 400 वर्षांहून अधिक जुने आणि प्राचीन किनारपट्टीवरील सर्वात महत्त्वाचे जागृत देवस्थान आहे. गणपतपुळे हे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गासारखे ठिकाण आहे. येथे समुद्राला लागून हिरव्यागार टेकड्या आहेत, ज्या निसर्गप्रेमींसाठी नजरेचे एक खास मेजवानी ठरतात. संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावरून दिसणारा सूर्यास्त हा एक चित्रासारखा वाटतो. येथील परिसरात नारळ, पोफळीच्या बागा आणि रंगीबेरंगी पक्ष्यांचे दर्शन होते, जे पर्यावरण प्रेमींना खूप आवडते. दाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा, वल्लव रे नखवा, वल्लव वल्लव
रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील स्वामी स्वरूपानंद मठ हे प्रमुख आध्यात्मिक केंद्र आणि तीर्थक्षेत्र आहे. निसर्गरम्य परिसरात वसलेला हा मठ भक्तांसाठी शांतता व साधनेचे ठिकाण असून येथे राहण्याची व भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे. हा आहे नानीज मठ. हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रमुख आध्यात्मिक ठिकाण असून ते जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे मुख्य केंद्र आहे. 1991 मध्ये स्थापित हा मठ भक्ती, समाजसेवा आणि अध्यात्माचा मार्ग दाखवितो. या 3 दिवसाची कोकण दर्शन सहल दहिवडी आगार आणि संजीवनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याद्वारा अतिशय आनंदी, सुखमय, सुखरूप अशी पार पडल्यामुळे यांचे मनापासून आभार मानते आणि पुन्हा भेटू असेच नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत ओके, बाय. श्रीमान योगी राजसिंहासनाधीश श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज